त्यामुळे तुम्ही सुद्धा हा विषय जरा काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे. येतील ना दिवस, येतील दिवस, पालटतील. प्रत्येक वेळेला पैशाचंच राज्य एखाद्या राज्यावर राहतं असं नाही ना. या राज्याचं पुण्य फार मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजापासून मोठं पुण्य आहे. राऊत साहेब, या संपूर्ण निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई महापालिकेत ज्या काँग्रेसची चर्चाही नव्हती, चर्चेतही नव्हता हा पक्ष, त्याने 28 जागा घेतली. चांगली गोष्ट, अभिनंदन करतो. तुम्हाला असं वाटतं का की महाविकास आघाडी एकसंघ असते तर कदाचित आज चित्र वेगळं असतं आणि तुम्ही 100 काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही योग्य होती. आम्हाला माहिती आहे, चर्चा होती आमची. काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला. आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता. पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू. त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथून टाकेल. काय ना, ही प्रक्रिया सुरू होईल, पण आम्ही त्याच्यामध्ये आडवे आहोत, लक्षात ठेवा. आम्ही आहोत. छातीचा कोट करून आम्ही मुंबईचं सत्ता नसली आमच्याकडे याचा अर्थ लढाई संपली असं होत नाही ना. उलट सत्ता नसताना लढाईला रंग जास्त चढतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे लोक उतरले होते मुंबईसाठी त्यातले कोणीही सत्तेत नव्हते. जो मुंबईचा लढा झाला 1956 साली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणून जो ओळखला जातो आणि ज्यात 106 हुतात्म्यांनी आमच्या बलिदान केलं, त्या लढ्यात उतरलेला एकही पक्ष सत्तेमध्ये नव्हता. हे मी भाजपा आणि जयचंदच्या पक्षाला सांगू इच्छितो. रावसाहेब, राज ठाकरेंनी आताच एक ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये एक वाक्य आहे, यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसल्याचं ते दुःख व्यक्त करतायत. आणि त्याला जोडूनच फडणवीसांनी गेल्या आठवड्यात विधान केलं होतं की या युतीमध्ये, तुमच्या युतीमध्ये राज ठाकरे हे सर्वात मोठे लुजर असतील. आणि तिसरा त्यातला मुद्दा असा की आता जी चर्चा आहे मनसैनिकांकडनं बोलली जाते की त्यांना हव्या असल्या ठिकाणी किंवा योग्य जागा त्यांना मिळाल्या नसल्यामुळेच मनसेला हे अपयश मिळालं. बघा, हे कोण पडद्यामागून काय बोलत आहे त्याच्यावरती प्रश्न विचारू नका. सन्मान्य राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे. एका पराभवानं मुळात हा पराभव मानत नाही आम्ही चांगल्या प्रकारे लढत दिली, आम्ही चांगल्या प्रकारे आघाडी घेतली.